म्हटलं बरेच दिवस ब्लॉग नाही केलं तर आपण एकट्यानेच करूयात, कारण माझी बायको माहेरी गेली आषाढासाठी. तुम्ही तर ती रील बघितलीच असेल. आणि आता एवढे सिनेमॅटिक शॉट्स झालेत ना, म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करूया ना, सारखं काय आपलं तेच व्लॉग. तर विचार केला की आजचा रॅन्डम ब्लॉग करूयात, काही काही ठरवून नाही काय करणार आहेत. आम्ही भेटणार आहोत उगाच सांगितलं आधीच. आत्ता मी माझं डे रुटीन तुम्हाला दाखवेन. तर फर्स्ट ऑफ ऑल हेअर स्प्रे. वीकेंड म्हणजे फक्त सुट्टी नाही, आठवड्याभराच्या धावपळीनंतर स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी काढलेला वेळ असतो. आज काही मोठा प्लॅन नाही, फक्त आम्ही दोघं, एक नवीन कॅफे, थोड्या गप्पा आणि भरपूर आठवणी. माझ्या बायकोची मला आठवण येते ना, म्हणून तिचा लिनिन मिस्ट आहे, तो मी वापरतोय 2-3 दिवस झालं, मग त्याच्याने मला बरं वाटतं. हा 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 हा, नाईस सनस्क्रीन. सकाळी उठून पहिले आमला ज्यूस जो आपण केला आहे तो रेग्युलरली मी घेतो. त्यानंतर आपले ओट्स बनवून एक थोडासा हेल्दी चॉईस आपण काय करू शकतो, ओट्स बनवून ठेवलेत ते मी आणि सोनल नेहमी रेडी करून खातो. आज काही गोष्टी अजून माझ्या फेवर नाही आहेत. मी उठलोय, कॉफी संपली आहे. कॉफी कारण मला ओट्स बनवायला कॉफी लागते. आणि गाडी बाईक चालू करायचा प्रयत्न करतोय तर बाईक सुद्धा बंद आहे. आता बघूया, चालत चालत काहीतरी नाश्ता आपण करून घेऊ, कारण बायकोला भेटायला जायचं आहे. नाश्ता तर झालाय मस्तपैकी. आता घरातली कामं करायची आहेत. घरातली कामं ॲज करूयात. पाऊस आहे पण आता, आणि माझ्याकडे गाडी पण नाही. गाडी मी रिपेअर करायला दिली आहे. लेट्स सी ती कधी होईल. त्याच्यात प्रॉब्लेम काय मला पण माहीत नाही आहे. मग त्यानंतर संध्याकाळी आपण भेटणार आहोत माझ्या सुंदर बायकोला. घरची कामं करायची इम्पॉर्टंट असतात भाई. आमच्या शॉपमध्ये काय डब्बा द्यायचा आहे आजोबांना माझ्या, आणि माझ्याकडे गाडी नाही आहे. मी बाजूची गाडी घेऊन इथे आवाज ऐकवत असेल, मे बी माझं नाही. तर फायनली 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आता भेटणार आहोत. नेक्स्ट प्लॅन असा आहे की तिला भेटून छान कॅफेमध्ये घेऊन जायचं आहे. आणि आता आपण थोडंसं ट्रान्झिशन करू. सकाळचेच कपडे थोडंसं, आय थिंक एक वेगळे कपडे आणलेत, ते वेगळे कपडे कसे घालता येतील ते बघूया. मी ट्रान्झिशन कधी केलेलं नाही आहे. तर ट्रान्झिशन असं 1, 2, 3 असं दिसतंय. आपण आता इव्हनिंग डेट रेडीसाठी, सॉरी इव्हनिंगच्या, माझा कॅमेरा चालू आहे. इव्हनिंगच्या डेटसाठी रेडी आहोत आफ्टर व्हेरी लॉंग टाईम. तुला काही सरप्राईज तर नाही द्यायचं आहे ना, आपण बघूया. एकदा माझं तुम्ही आउटफिट चेक करू शकता. इकडे चांगला लाईट आहे. प्रोफाईल छान दिसतोय, थँक्यू. एक क्षणांची दुरी, आणि आम्ही आता 5 दिवसानंतर भेटणार आहोत. आणि माझी बाईक आली. अरे रे रे रे, हवार यू कशी आहेस? किती दिवसांनी एक्साइटमेंट मध्ये बघा, लिपस्टिक लागली आमच्या बायकोची. किती छान असते. चालतंच मग काय, चालायलाच पाहिजे. एवढ्या दिवसांनी मला भेटलीस तू. केस बघ माझे कसे उभे राहिले. ठीक आहे ना. कोणता तो कार्टून नाही का, कोणत्या त्याच्यासाठी उभे राहिले. कोणतं कार्टून आहे? आता मी किती खुल्ले माझी बायको नाहीतर माझं असं काय म्हणतात त्याला, खुश होतास मित्रांसोबत भेटत होता, मजा मस्ती करत होता. कधी काल भेटलो मी होतो मित्रांना. प्लीज, मी काय सांगत होता, हां बघ ग्लो बघ. माझी झोप नाही येते मला कुठून का, त्यात काय कसं तरी. तर आम्ही भेटलो या कारणामुळे आम्ही ठाण्याच्या एका महाबी डेझर्टला आलो. इकडचे आम्ही 2 नवीन डेझर्ट ट्राय करणार आहोत. नवीन असेल, मी तर ऑलरेडी खाल्ला होता. कोणत्या कंपनीचा, याच्यासाठी नवीन प्रेसलेचेस करून एक आहे, ठीक आहे तो. आणि दुसरं सांगितलं आपण जिलॅटो पण कसं, व्हॅनिला आईस्क्रीम पण आईस्क्रीम, ते जिलॅटो कुकी क्रीम केस खेचते. तर ते घेऊन आज मस्त इस सुनहरे अवसर पर हमें ऐसा खुशी कर रहे का. कारण दिस कंटेन्स एग आणि दिस कंटेन्स
क्लासिक क्लासिक कसला थोडं माझं ना पुढला तुला झोपेने लागणार काय कर्फ्यू आला रे मध्ये ते मी त्या दोघींना लग्नासाठी काही निवडले नाही मंगळवारी काढणार होते मी ते तुमचा फोन आला का मला वाटतं आमचं काहीतरी नातं आहे पावसाबरोबर आम्ही बाहेर आलो की लगेचच पाऊस येतो छानपैकी कशी असते बघा पाऊस दाखवत असतो गोईंग फॉर फिजिओ माझी अजून लोअर बॅक ठीक नाही झाले तर होपफुली ती म्हणजे आता रिकव्हरिंग स्टेजमध्ये आणि होऊन जाईल सो डे इन लाईफ वीकेंड ब्लॉग असा होता थोडासा इकडे वर ट्राईंग टू दिसताय तुम्ही सोनलला घरी ड्रॉप केलंय तिच्या कारण आषाढ महिना चालू आहे वाटलं तर पाऊस थांबेल पण पाऊस काही थांबला नाही तर शेवटी भिजतच निघावं लागलं फुली फिजिओच्या मॅडम असल्या पाहिजे तिथे नाहीतर जाऊन माझा परत पचकाच होणार आहे खूप मजा केली आम्ही एकत्र भेटून बोलून अरे वा छान लाईट मिळते मला समोरून तर पण मला सगळं कॅप्चर नाही करता आलं माझा एक तर स्टोरेज इश्यू किंवा पावसामुळे आम्ही दोघं पण असे एका छत्रीत असे गुपचूप अडून थांबलो होतो लोअर बॅकची काळजी घ्या एक्सरसाइज करत राहा कारण आजकाल बरंच जर वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा तुमचा डेस्क जॉब असेल तर हमखास स्ट्रेचिंग आहे त्या नंबर सपोर्ट लोअर बॅक ह्याच्या म्हणजे मी फक्त एक सजेशन म्हणून देते कारण माझी खूप हालत खराब झाली आहे लास्टचे 3 महिने सो जस्ट सजेशन बाकी तुमच्यावरती आहे अँड स्वीट वीकेंड ब्लॉगला थँक्यू फॉर वॉचिंग सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग